देवेंद्र फडणवीस यांनी प्रश्नोत्तराच्या तासाच्या वेळी सांगितलं. राज्यातील पर्यावरण संरक्षण, आर्थिक शिस्त आणि औद्योगिक विकास यांचा समतोल साधण्याच्या दृष्टीनं महत्त्वाचे ठरणारं महाराष्ट्र मोटार वाहन कर सुधारणा विधेयक 2026 आज विधिमंडळात एकमतानं मंजूर करण्यात आलं. या विधेयकाद्वारे वाढत्या वायू प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी जुन्या आणि प्रदूषणकारी वाहनांवरील पर्यावरण करात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. त्यानुसार दुचाकी वाहनांसाठी पर्यावरण कर 2,000 रुपयांवरून 4,000 रुपये, पेट्रोल वाहनांसाठी 3,000 वरून 6,000 तर डिझेल वाहनांसाठी 3,500 वरून 7,000 करण्यात आला आहे. हा कर दर 5 वर्षांसाठी एकरकमी आकारला जाणार आहे. या सुधारित कररचनेमुळे राज्याला दरवर्षी सुमारे 160 कोटी रुपयांपेक्षा अधिक अतिरिक्त महसूल मिळणार आहे. महाराष्ट्र स्वयंअर्थसहाय्यित शाळा स्थापना आणि विनियमन विधेयक सुधारणा 2026 ला विधान परिषदेनं आज मंजुरी दिली. नवीन स्वयंअर्थसहाय्यित शाळा स्थापन करण्यासह विद्यमान शाळांचा दर्जा वाढवण्यासाठी तरतुदी करणं, शिक्षण आयुक्त पदाचा या व्यवस्थेत समावेश करणं, राज्यातल्या सार्वजनिक विश्वस्त संस्थांच्या शाळांप्रमाणेच देशपातळीवरच्या चांगल्या संस्थांच्या शाळांनाही परवानगी देणं, शाळांना परवानगी देत असताना उच्च माध्यमिक, प्राथमिक किंवा उच्च माध्यमिक अशा चढत्या क्रमाने सध्या परवानगी दिली जाते. मात्र खालच्या वर्गांची परवानगी ज्या शाळांना हवी ती देणं, दर्जा वाढ करताना शाळांमधल्या सुविधांची पूर्तता सुनिश्चित करणं इत्यादी तरतुदी या विधेयकात आहेत. बिबट्यांना पकडणं, त्यांच्यावर उपचार करणं किंवा त्यांचं स्थलांतर करणं यासाठी सध्या केंद्र सरकारच्या वन्यजीव मंडळाला असलेले अधिकार राज्याच्या वन्यजीव मंडळाकडे घेण्यासाठी कायद्यात बदल करणारं विधेयक आज विधानसभेत मंजूर झालं. मुद्रांक शुल्क कमी भरणाऱ्या दस्तऐवजांना मुदतीत नोटीस देऊन मुद्रांक शुल्क वसुलीची वेळ मर्यादा संपुष्टात येणार नाही, अशी तरतूद करणारं विधेयक विधानसभेत आज मंजूर करण्यात आलं. यापूर्वी मुद्रांक शुल्क थकवणाऱ्या लोकांना वेळेत नोटीस न दिल्यामुळे त्यातील काही जण न्यायालयात गेले आणि त्यांनी देय असलेली मुद्रांक शुल्क रक्कम रद्द करून घेतली. त्यामुळे आता ते वसूल करण्याच्या कालमर्यादेत किमान नोटीस देणं आवश्यक आहे. अशी नोटीस दिल्यानंतर वेळमर्यादेचं बंधन राहणार नाही, असा खुलासा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हे विधेयक मांडताना केला. महाराष्ट्र मुद्रांक दुसरी सुधारणा विधेयक 2026 आणि महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ दुसरी सुधारणा विधेयक 2026 आज विधान परिषदेत बहुमतानं मंजूर करण्यात आलं.